आई. आई, माझा खरंच काहीच दोष नाहीये ग. मला माहित नव्हतं की राज असं काही करेल. बोल ना काहीतरी. आई, तू रागवलीस ना माझ्यावर. बोल ना काहीतरी. आई, मी तुझा आधीच ऐकायला हवं होतं. रडू नकोस साक्षी. चला, आमची वेळ झाली. साक्षीला घेऊन आम्हाला निघायला हवं. बघायचे 5 मिनिटं नाही थांबता येणार. मकरंद साहेब, मगाशीच मी तुम्हाला म्हटलं, कायद्याला इमोशन्स कळत नाहीत. बघायचे प्लीज, फक्त 5च मिनिटं. वागळे साहेब, आम्ही वकिलाशी बोललोय. त्यांचं म्हणणं आहे की साक्षीला यातून सहज सोडवता येईल.
पण तरीही आम्हाला तुमच्या मदतीची गरज लागणार आहेच. हे बघा मकरंद साहेब, साक्षीबद्दलच्या तुमच्या फिलिंग्स मी समजू शकतो, पण कायद्याला फिलिंग्स कळत नाहीत ना. हे आता सगळं माझ्या अधिकारात होतं म्हणून मी तिला हॉस्पिटलपर्यंत घेऊन आलो, नाहीतर मीच परमिशन नाकारली असती. ओ मॅडम, ती नर्स एकटीच घेऊन गेली टीचर बाहेर. त्याच्यावर एक पेशंट होता. एक मिनिट, इकडे इकडे. वाघेरे साहेब, एक इकडनं नर्स टीचरवर एका बॉडी घेऊन गेलो. मी खूप घाबरलो, मला काय सुटेना म्हणून मी इकडे बातमी द्यायला आलो. ओ शिट, साक्षी देशमुख. पाहिलं, केलेल्या उपकारांची कशी परतफेड केली ते पाहिलं ना. आपल्या समोरून साक्षी पळून गेली, आता ती माझ्या तावडीतून सुटत नाही. वाघेसाहेब, मला काहीच कळेना असं झालंय. मकरंद साहेब, मी तुमच्यावर केलेले हे शेवटचे उपकार. आता तुम्हाला कळेल वागळे काय चीज आहे ते. वाघेसाहेब, वाघेसाहेब, हा साक्षीचा भांडण आहे. माहिती आहे मला. मकरंद साहेब, फार मोठी चूक झाली आहे माझी. हवालदार, गाडी काढा. काय झोपले होते का सगळ्याचे? गाडी काढ. मी फोन करतो हा, प्लीज. हॅलो. हां, हॅलो. देऊ. हाँ काका, बोल. मी रस्त्यात आहे काका. काय झालं? काका काका. भैया, राइट ले लो. MH02XA90, MH02XA9053, MH02XA9053. सगळे नाके सील करून टाका.
काका काका काय झालं? आई आई नाही बरी- देऊ वहिनी बरी आहे पण काय सांग ना काका. देऊ अगं मगाशी इन्स्पेक्टर वागळे साक्षीला घेऊन इकडे आले होते. साक्षीला आईला भेटायचं होतं. आय मीन मीच तशी त्यांना रिक्वेस्ट केली होती. काका काय झालं ते सांग ना. देऊ अगं तेव्हा तो राजही इकडे आला होता ग आणि तो साक्षीला घेऊन पळून गेला इथून. काय? मला तर काहीच सुचेनासं झालंय देऊ. सगळंच अवघडून बसलंय. काय करायला हवं काय करायला नको काहीच कळत नाही मला. मला तर आता खूप भीती वाटते. साक्षी स्वतःहून राजबरोबर गेली नसेल ना? देऊ नाही पण ती नाही करणार असं. देऊ तो राज तिला नक्की जबरदस्तीने घेऊन गेलाय. साक्षीचं सुटणं आता अजूनच कठीण होत चाललंय. ती जास्तच अडकत चालली ह्या सगळ्यामध्ये. मी मकरंद देशमुख ना? हो मीच. आणि आपण? मी देवयानी देशमुख. ते पोलिसांना विचारल्याशिवाय तुम्हाला कुठेही जाता येणार नाही. आम्ही सतत आपल्यावर असणार. शहराबाहेर जायचं असेल तरी आम्हाला रिपोर्ट करावा लागणार. का कशासाठी? तुम्ही आम्हाला गुन्हेगार समजताय का? नाही पण गुन्हेगारांचे नातेवाईक तर आहात ना? ठीक आहे आम्ही नाही जाणार कुठेही. तुम्ही काळजी करू नका. आम्ही 2 मिनिटं बोलू शकतो? ओके. नमस्कार. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार अतिरेकी विवेक बिडकर उर्फ राज आपली प्रेयसी साक्षीला घेऊन आज फरार झालाय. राज याची प्रेयसी साक्षी देशमुख ही पोलीस पहाऱ्यात आपल्या आजारी आईला भेटावयास हॉस्पिटलमध्ये आली असताना राजने हा डाव साधला. राजच्या या कृत्यामुळे या पूर्ण प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. पोलिसांचा असा संशय आहे की साक्षी देशमुख सुद्धा याच टोळीला सामील असणार आणि पोलिसांसमोर तिने तोंड उघडू नये म्हणूनच राज ही खेळी खेळला असावा. हो 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 काय झालं ओरडायला? मला वाटलं घरात चोरबीर शिरला की काय. नाही कारण या घरात आता काहीही घडू शकतं. अगं चोरी बिरी जाऊ दे त्यापेक्षा भयानक आहे हे. अगं आता न्यूज लागली होती ना त्याच्यात काय सांगितलं माहितीये? काय? राज साक्षीला घेऊन फरार झालाय. काय? हो अगं कसा? अगं तर तेच सांग. आता तिकडे टीव्हीवर तेच सांगत होते. साक्षी साक्षीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली होती ना तर तिथेच राज गेला आणि तिला घेऊन फरार झाला. तेही ती पोलीस पहाऱ्यात असताना. त्या साक्षीने राजला ना खरंच मानलं. काय डेअरिंग आहेत ना. भावी IPS ऑफिसरला हे सगळं शोभून दिसतं का ग मॉम? ती आता IPS ऑफिसर होईल की नाही काही सांगता येत नाही पण कुठल्या तरी टोळीची मोडकी नक्की होईल. काय? हॅलो तुझ्याशी बोलते मी. राहू तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. खरं तर असं घडायला नको होतं. झालं ते खूप वाईट झालं. हॅलो आर यू मॅड? साक्षी या प्रकरणात अडकली म्हणून तुला खूप आनंद झाला होता ना. मग आता हे काय नवीन? अगं ती या प्रकरणात अडकणारच होती पण आता आपणही फसले गेलोय. आपलीही फरफट होणार आहे
आपणही फसले जाणार आहोत. विनाकारण या सगळ्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. म्हणतात ना, चुक्याबरोबर ओलंही जळतं, त्यातला प्रकार आहे. एक वेळ साक्षी पोलिसांच्या कचाट्यातून सुटली असती, पण आता राजने पळवून नेल्यानंतर तर अशक्यच आहे. मला काही सुचतच नाही ग. सगळा अंधार दिसतोय. व्हाईट कलरची ॲम्ब्युलन्स आहे. नर्सच्या वेशात आहे अतिरेकी. सुटला नाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. मला लगेच इन्फॉर्म करा. उलट्या बाजूने बघा, लवकर जा. सर, काय रिपोर्ट? सर अजून तरी इथून कुठलीही ॲम्ब्युलन्स पास झाली नाहीये. वायरलेसवर काही मेसेज? नाकाबंदी सगळीकडे चालू आहे साहेब, पण अजून काहीच रिपोर्ट नाही. रिपोर्ट आता आपल्यालाच द्यावा लागणार आहे. तो याच रस्त्याने पळालाय. हो सर. तुम्ही दोघं माझ्याबरोबर चला. आणि तुम्ही इथनं हलू नका अजिबात. ओके. साहेब, गाडी थांबवा. ती बघा ॲम्ब्युलन्स.